नमस्कार सगळ्यांना. आज आपलं आकाशिक रेकॉर्डमध्ये आकाशिक अबंडन्स मेडिटेशन याबद्दल जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ते मेडिटेशन आपण करणार पण आहोत. आता आकाशिक अबंडन्स मेडिटेशन का बरं करायचं, याची गरज काय, तो त्याबद्दल आपण जाणूया. बघा, आपल्या सगळ्यांना काही ना काहीतरी फायनान्शियल इश्यूज आहेत आहेत ना. कोण गडगंज श्रीमंत आहे का, की बाबा जेवढा हवाय पैसा तेवढा सांगा, मी लगेचच घेऊन येतो तिकडून, असं कोण आहे का? नाही. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी पैशाची कमतरता आहे. बट येस, असं पण आहे की अनेकांकडे भरपूर पैसा आहे, तो कुठे स्पेंड करायचा, इन्व्हेस्ट करायचा हे सुद्धा त्यांना माहित नसतं. मग असं का बरं, की बऱ्याच लोकांकडे खूप सारा पैसा आहे आणि बऱ्याच लोकांकडे पैसा नाहीये, किंवा जेमतेम पैसा आहे, असं का? सो हे सगळं आपल्या कार्मिक, आपले जे पास्ट लाईफ आपले कर्माज असतात त्याच्यावर पण डिपेंड असतं. मग आपण आकाशिकच्या माध्यमातून हा पॅटर्न बदलू शकतो का? सो येस, डेफिनेटली हा पॅटर्न आपण बदलू शकतो. आणि त्यासाठी आज आपण हा एक सेशन घेणार आहोत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला याच्यामध्ये क्लिअरिटी आणते की आकाशिक अबंडन्स ऍक्टिव्हेशन मेडिटेशन म्हणजे नक्की काय आहे. सो आकाशिक रेकॉर्ड्स अबंडन्स मेडिटेशन म्हणजे आपल्या सोलच्या रेकॉर्ड्स मध्ये जाऊन, आपल्या प्रत्येकाचा सोल रेकॉर्ड असतो, बरोबर ना? त्या प्रत्येकाच्या सोल रेकॉर्ड्स मध्ये जाऊन अबंडन्स, पैसा, समृद्धी, ऑपॉर्च्युनिटी, सक्सेस, प्रॉस्परिटी आणि या संबंधी असलेले सगळे ब्लॉकेजेस, कार्मिक असतील, काही कार्मिक पॅटर्न असतील, जे अगेन अँड अगेन वारंवार आपल्या लाईफमध्ये निर्माण होत आहेत. एक मिनिट, माईक म्यूट करते. कार्मिक पॅटर्न आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये वारंवार एकच पॅटर्न काय, कोणतं तर पैसा टिकत नाही. कोणता पॅटर्न आहे तर पैसा येतो पण राहत नाही, किंवा पैसा कुठेतरी हेल्थ इश्यूज येतात आणि त्याच्यावर तो खर्च होतो. मग हा काय झाला तुमचा कार्मिक पॅटर्न. ठीक आहे. मग हे जे ब्लॉकेजेस आहेत, कार्मिक पॅटर्न्स आहेत, पैशांबद्दल फिअर, भीती आहे, लिमिटिंग आहे, की पैसा माझ्याकडे आला तर मग तो टिकेल का, किंवा माझ्या चांगल्या कामासाठी उपयोगी येईल का, अशा बऱ्याच डोक्यामध्ये लिमिटिंग बिलीफ आपल्या आहेत. सो त्या सगळ्याला रिलीज करून अबंडन्स एनर्जीला आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराने दोन चान्स दिलेले असतात. एक, तुम्ही आता जे आयुष्य जगताय ते ऍज इट इज जगा, किंवा दुसरं, त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचा अधिकार आहे. बघा, माझं व्यवस्थित ऐका. तुमच्याकडे दोन चॉईस असतात. एक फ्री विल. फ्री विल म्हणजे जर तुमच्या मनात आणलं तर तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. आणि एक दुसरं, की जे आता जगताय तसंच आयुष्य जगायचंय तुम्हाला, काय मला चेंजेस करायचे नाही, ऍक्शन घ्यायची नाहीये. तुमची चॉईस. परमेश्वराने दोन्ही चॉईस तुम्हाला दिल्यात. त्याला म्हणतात फ्री विल. सो तुम्हाला वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये आता पैसा यावा, अबंडन्स यावं, तर याच्यावर ऍक्शन सुद्धा तुम्हालाच घ्यायचे आहे. आणि आज आपण या मेडिटेशनच्या माध्यमातून ते ब्लॉकेजेस रिलीज करणार आहोत आणि आपलं अबंडन्स, समृद्धीला ऍक्टिव्हेट करणार आहोत. ठीक आहे. सो हे जे आपण मेडिटेशन करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे. एकतर तुमचं आपलं कनेक्शन आपल्या हायर सेल्फ बरोबर होतं, आकाशिक रेकॉर्ड्सच्या कनेक्शनच्या माध्यमातून. त्यानंतर जे काही कार्मिक ब्लॉक्स आहेत आपले, की का असं माझ्या बाबतीत होतंय बाबा, माहित नाही मला. मग जर पैशांसंबंधी आपले काही कार्मिक ब्लॉकेजेस असतील तर ते रिलीज होतात. आपल्या हायर सेल्फ बरोबर आपण कनेक्ट होतो आणि पैशांबद्दलचे भीती आपल्या मनातून निघून जाते, की माझ्याकडे पैसा येत नाही किंवा टिकत नाही, किंवा पैसा कसा येईल, त्याच्यासाठी काय माध्यम आहे, या सगळ्या भीती आपल्या मनातून निघून जातात. आणि वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज पैशांच्या बाबतीत आपल्या समोर येतात. पण त्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे आता. कारण आता जर तुम्ही आकाशिकमध्ये आलात, या सगळ्या गोष्टी करताय, तर डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणारच आहेत. पण तुम्हाला त्या संधी वेळोवेळी ओळखता आल्या पाहिजे. देन सोल कॉन्ट्रॅक्ट आपण आपला क्लिअर सुद्धा करू शकतो, की माझा असा असा सोल कॉन्ट्रॅक्ट होता या या व्यक्तीबरोबर, आणि त्यामुळे मी वारंवार फसते.
मग आपण बघितलं आकाशिक मध्ये सोल कॉन्ट्रॅक्ट मध्ये चेंजेस सुद्धा करता येतो, एडिट सुद्धा करता येतो. मग ते आपण केलेलं आहे की मला माझ्या आयुष्यातल्या कुठल्या 2 घटना किंवा 3 घटना मला नकोत, ते आपल्याला रिलीज करायच्यात, काढून टाकायच्यात. ठीक आहे. मग आपण आपला सोल कॉन्ट्रॅक्ट क्लिअर करू शकतो. ज्या आपल्याला घटना आयुष्यामध्ये दुःख देत आहेत, नको ते आपण डिलीट सुद्धा करू शकतो. बट तुमचा तिथे विश्वास असायला पाहिजे आणि पूर्ण आकाशिक रेकॉर्ड्सवर पूर्ण श्रद्धेने तुम्ही हे सगळं करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर युनिव्हर्सकडून अबंडन्स रिसीव्ह करण्यासाठी आपण आपली एनर्जी ओपन करतो या मेडिटेशनच्या माध्यमातून. कारण हे युनिव्हर्स असं नाहीये, माणसं मनात काय म्हणता येईल बरं, माणसं मनामध्ये काहीतरी गोष्टी ठेवून एखाद्याला मदत करतात, म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी, बरोबर ना? पण हे आकाशिक किंवा हे युनिव्हर्स तसं नाहीये. तुम्हाला जेवढं हवंय, किती हवंय, ते मागा, तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यासाठी सगळे सेम आहेत. त्याच्यासाठी हा माझा, हा परका असं काही नाहीये. सो युनिव्हर्ससाठी सगळी मुलं त्याचीच आहेत. सगळ्यासाठी नियम सारखे आहेत. फक्त तो म्हणतोय, मी तुम्हाला काहीतरी माझं स्वतःचं मानतोय ना, मग तुम्ही सुद्धा तेवढ्या हक्काने माझ्याकडे मागा, विश्वासाने माझ्याकडे मागा. मागा तरच तुम्हाला मिळणार आहे. पण आपण काय करतो, आपली वैचारिक क्षमता एवढी चांगली नाहीये, परिपक्व नाहीये आणि त्यामुळे आपण काय करतोय, तर कुठेतरी तिथे अविश्वास निर्माण करतोय, कंडिशन अप्लाय करतोय, की हे माझ्याकडे कसं येईल, हे मला कसं मिळेल. नाहीतर आकाशिक रेकॉर्ड सगळ्यांनीच केलं असतं आणि सगळेच श्रीमंत झाले असते, बरोबर ना? मनी कोर्स तर सगळ्यांनीच केला असता, सगळेच श्रीमंत झाले असते. मग इथे असं होतं की स्कूलमध्ये जशी 50 एका बॅचमध्ये 50 ते 60 मुलं असतात, सगळेच काय टॉपर नसतात, त्याच्यातली मोजकीच काही लोक टॉपर निघतात. तसं पूर्ण विश्वासाने कन्सिस्टन्सी ठेवून हा कोर्स करणारे आणि ते आपल्या लाईफमध्ये प्रॅक्टिकल वापर करणारी लोक कमी असतात आणि त्यांच्याच जीवनामध्ये हे आकाशिक बदल घडून येतात. ठीक आहे. सो याचा आपण आता मी सांगितलं, जे आपण अबंडन्स मेडिटेशन करणार आहोत, तुमचा आता व्हिजन बोर्ड समोर असायला पाहिजे. हा. सो याच्यामुळे काय होणार आहे, तर तुमचे मनी ब्लॉकेजेस रिलीज होणार आहेत. कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण पैसा टिकत नाही किंवा ऑपॉर्च्युनिटीज येत नाहीत. मग त्या सगळ्या गोष्टी तुमच्या पास्ट लाईफ मधील असतील, तुमचे काही फॅमिली पॅटर्न असतील, तुमचे काही कार्मिक डेप्ट असतील, पैशांबद्दल काही भीती असेल, तर ती सगळी हळूहळू रिलीज होणार आहे. देन लिमिटिंग बिलीफ सिस्टम, पैसा मिळवणं खूप कठीण आहे, मी डिझर्व करत नाही, माझ्याकडे पैसा टिकत नाही, एकतर माझा बिझनेस चालत नाही, माझ्या जॉबचे पण वांदे झालेले आहेत, मला क्लायंट्स मिळत नाही. सो हे सगळं आपल्या माइंडमध्ये आहे. इकडे हे सगळं जे लिमिटिंग बिलीफ आहेत ते सुद्धा आपलं यामुळे हळूहळू कमी होणार आहे. लगेच नाही, हळूहळू. जसं तुमचं माइंडसेट तसं तुम्ही त्याला कसं कन्वर्ट करताय त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर ते बदलायचं असेल तर तुम्ही विदिन 1 डे पण बदलू शकता किंवा ते बदलायला तुम्हाला 2 महिने, 1 महिना, 15 दिवस सुद्धा लागू शकतात. ठीक आहे. देन आकाशिक मेडिटेशन मध्ये हे बिलीव्ह सगळे क्लिअर होणार आहेत. अबंडन्स ऍक्सेप्ट करण्याची क्षमता वाढते. सोल लेवल आपण स्वतःची हिलिंग करतो. म्हणजे आपली स्वतःची किंमत सेल्फ वर्थ वाढते, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि डेफिनेटली या युनिव्हर्सवर आपला एक ट्रस्ट निर्माण होतो. देन काही कार्मिक आपले कॉन्ट्रॅक्ट्स असतात काही लोकांबरोबर पैशांसंबंधी. काही लोक, तीच लोक बरोबर आपल्याकडे येऊन आपल्याला भेटतात की जी लोक फ्युचरमध्ये आपलं काहीतरी नुकसान करणार असतात पैशांसंबंधी. कोणतरी येतं, पैसे घेताना जात आणि नंतर तोंड दाखवत नाही. कोणतरी येतं, काहीतरी स्कीम सांगतं, टेकवतं आपल्याला, आपण देतो 50-60 हजार रुपये आणि नंतर पळून जातं. मग हे काय होतं, हे झाले कार्मिक कॉन्ट्रॅक्ट. तीच लोक बरोबर तुम्हाला येऊन भेटणार, बाकी कोण येणार नाही. ज्यांच्या बरोबर तुम्ही हा कॉन्ट्रॅक्ट लिहून आलेले असतात तीच लोक. मग होणार काय, काही कॉन्ट्रॅक्ट लाईफमध्ये स्ट्रगल देतात, काही कॉन्ट्रॅक्ट पॉवर्टी आपल्याला गरिबीकडे घेऊन जातात. तर काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलेलं असतं की तुमच्या आयुष्यामध्ये सॅक्रिफाईस करावं लागेल तुम्हाला. मग हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत, आकाशिक मेडिटेशनच्या माध्यमातून ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टला आपण हळूहळू रिलीज करणार आहोत आणि कॅश फ्लो आपल्या आयुष्यामध्ये वाढवणार आहोत.
देन अपॉर्च्युनिटीज आणि क्लायंट्स अट्रॅक्ट करणं, ते सगळं त्याच्यामध्ये येतं. काय म्हणता येईल बरं, अपॉर्च्युनिटीज, क्लायंट, कॅश फ्लो सगळं. मग हे जसं जसं तुम्ही मेडिटेशन रोज करायला लागता, तस तसं योग्य माणसं तुम्हाला येऊन भेटतात. तुमचा बिझनेसमध्ये तुमची ग्रोथ होते. क्लायंट्स तुम्हाला अट्रॅक्ट होतात, पण क्लायंट्स असे तसे नाही, प्रॉपर योग्य क्लायंट्स की ज्याच्यामुळे तुमचे पुढे क्लॅशेस होणार नाहीत, असे क्लायंट्स तुम्हाला येतात, अट्रॅक्ट होतात. तुमचा सोर्स ऑफ इन्कम वाढतात. एकच नाही, आता तुमच्याकडे 3-4 सोर्स ऑफ इन्कम आहेत. असे इन्कम वाढतात, अनएक्सपेक्टेड पैसा तुमच्याकडे येऊ लागतो. सो डेफिनेटली आकाशिक रेकॉर्ड अबंडन्स मेडिटेशन म्हणजे सोल लेवलवर जाऊन पैसा, अबंडन्स किंवा प्रॉस्परिटी रिलेटेड जे काही ब्लॉक्स किंवा ब्लॉकेजेस आहेत, ते आपल्या जीवनामधून रिलीज करणं आणि प्रॉस्परिटी अपॉर्च्युनिटी आपल्या जीवनामध्ये अट्रॅक्ट करणं. सो त्यासाठी तुम्ही तयार आहात का? आकाशिक अबंडन्स मेडिटेशनचं तुम्हाला मी महत्व सांगितलं, राईट? आता मी जे तुम्हाला सांगितलेलं की आपल्या आकाशिकचं जे विजन बोर्ड आहे, त्या विजन बोर्ड मध्ये तुम्हाला जे हवंय, पैसा व्हॉटेव्हर काही तुमच्या प्रोफेशनच्या माध्यमातून तुम्हाला पैसा अट्रॅक्ट करायचा काही असेल, मग तो विजन बोर्ड तुम्ही रेडी केलेला असेल तर आता तुमच्या समोर ठेवायचा आहे. नसेल रेडी केला तर जेव्हा जेव्हा तुम्ही हे अबंडन्स मेडिटेशन करता, तेव्हा तुमच्या समोर तो विजन बोर्ड असायला पाहिजे. ठीक आहे? सो सुरू करायचं सगळ्यांनी. सगळे रेडी आहेत? एकच मिनिट.